अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। कैशी हो सगळी? उम्मीद करते बेस असाल। अल्हम्दुलिल्लाह मी पण बेस आहो, अल्लाहचा फजलो करम आहे, तुमच्या लोकांची दुआ आहे। बेशक काय बात खबर बाकी? बेस आहो ना सगळी। मोब दिसा मी आयलाव नाय वजा मोब काय हात पण मेन हे पाऊस चालेल हेवी रेनफॉल त्या वजहने आम्ही येऊ नाही शकलो तेव्हा खैर काही बात नाही। आता आम्ही एक नवीन रेसिपीच्या सोबत आयलाव आहोत तुमच्या समोर। एक नवीन रेसिपी बोलल्याच्या नंतर बीटरूट बर्फी। येस बीटरूट बर्फी आहे त्याची आता आम्ही कोकोनटच्या साथ मस्तपैकी एक बर्फी रेसिपी बनवणार आहोत आणि ती बर्फी खायची जरा मन झाला होता मगून मी प्लॅनिंग केलो आहे तेव्हा व्हिडिओवर अखेरपर्यंत बनवून घ्या। चला बघूया, बिस्मिल्लाह करूया। व्ह्यूअर्स बीटरूट बर्फीला लागणारे लागणारे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते बघून घ्या। की पाव किलो बीटरूट आहे त्याला मी त्याची छिलके उतारून सालपटा काढून त्याला मी बारीक बारीक पीसेसला कट केलो आहे। त्याच्यानंतर त्यातलं जाणार आहे दूध, एक जवळजवळ 400 ml दूध आहे। त्याच्यानंतर त्याला कोकोनट लागणार आहे, एक नारळ घेईन मी, घी असेल त्यातला, इलायची पावडर आणि ड्रायफ्रुट्स। घी किती घेतली? घी मी जास्ती नाही घेणार, एका चम्मच असा 1 टेबलस्पून घी घेईन। ठीक आहे। त्याच्यानंतर साखर घेईन 400 ग्राम आणि त्यातलं मी टाकीन फ्रेश क्रीम, अमूलचं फ्रेश क्रीम टाकीन आतलं मी। ही एवढा पुरा नाही घेणार आहे, थोडासा बाकी ठेवीन। ही किती ml है? किती ml चा आणला आपण? 250 ml चा। थोडासा एक चम्मच पाणी ठेवून चला स्टार्ट करूया आपण। सबसे पहिले आम्ही नारळ क्रश करून घेऊ। ठीक आहे, मग आपण रेसिपी स्टार्ट करू। ठीक आहे। व्ह्यूअर्स पॅन गरम करायला ठेवीन तोपर्यंत ही जी कोकोनट क्रश आहे ह्या कोकोनट क्रशला मी मिक्सी जारला फिरवून घेईन। याला बारीक करायचं आहे। ऐसा पण आपण करू शकता हा, पण ही जर ऐसा करू तर जास्त बेटर असेल की बारीक असते ते जरा बर्फीतला। पण ही फ्राय पॅन केसाने आतलं दाणे दाणे ते डिझाईन आहे ना, माशाअल्लाह। व्ह्यूअर्स पॅन गरम झालाय तोपर्यंत मी खोबऱ्याचा जो क्रश होतो, खोबऱ्याचं चव, त्याला मी बारीक ग्राइंड करून घेतलो आहे विदाउट पाणी। हा काही पण कसला पण लिक्विड न टाकता मी ह्याला बारीक करून घेतलो आहे ताकी जरा बर्फीच्या ह्यातलं जी बेस मतलब बाइंडिंगला बेस होते, जरा खोबरा आपण क्रश बारीक केला होते। आता सगळ्यातलं पहिले तर मी 1 टेबलस्पून तूप टाकीन। तूप गरम झाला त्याच्यात ड्रायफ्रुट्स टाकीन। त्याला फ्राय करून घ्यायचा। माशाअल्लाह खुशबू आली। बस ड्रायफ्रूट मी बीटरूट घेतला होता त्याला पण क्रश करून घेतला आहे विदाउट पाणी टाकून। माशाअल्लाह आता मी ह्याला ड्रायफ्रूट फ्राय केल्याच्या नंतर मी ह्यातला बीटरूट क्रश टाकीन आणि त्याला बेस फ्राय करून घेईन ह्यातला। बीटरूट क्रशला जवळजवळ 5 ते 6 मिनिटं आम्ही याचा फ्राय करून घेईन। त्याच्या आंचं जी पाणी आहे ते आपल्याला सुकवून घ्यायचं आहे। आजचा जो ज्यूस असते बीटरूट ज्यूस तो आपल्याला थोडं सुकवायचं होईल। व्ह्यूअर्स 6 मिनिटं झाली त्यात मी बीटरूट ज्यूस पुरी तरह साफ मतलब सुकवून घेतलो आहे। त्याच्यातला आता मी दूध शामिल करीन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम।
ह्याला आता लीड मारून शिजवत ठेवी माशाअल्लाह. आणि अंदीमंदी त्याला हलवत रियायचं आहे. हम्म. आणि थोडा झाकण म्हणजे कार्या पडेल ना, ते दूध वरती बरोबर. निघून जाईल. ओके. व्ह्यूअर्स, अंदीमंदी त्याला चालायला पाहिजे, चिमचं मारलं पाहिजे. बघूया काय कैफियत आहे रेसिपीची आपल्या. माशाअल्लाह, दूध सुकत राहिलेलं आहे. म्हणजे दूध सुकायचं पुढे हां, दूध सुकवायचा. आणखी टाइम लागेल नाही. मग मुश्किलशे तर 3 मिनटं अजून लागतील. येस. माशाअल्लाह, मस्त सुकला आहे. आणखी सुकला पाहिजे ना पाणी. नाही ना, आता व्ह्यूअर्स, आपण आता हातला कोकोनट क्रश शामिल करू, ॲड करू आपण हातला कोकोनट क्रश. बिस्मिल्लाह. त्याच्यानंतर इलायची पावडर टाकू आपल्या जरूरतच्याने, खुशबूच्या अनुसार. थोडीशी मिळाली टाकू. बिस्मिल्लाह. याला आता बेस परतून घ्यायचं आपल्याला. मिक्स करायचं आहे, खालतीवरती करायचं आहे. व्ह्यूअर्स, 400 ग्रॅम साखर आहे, आपण मिळवू त्यातला. बहुत मेहनत नाही बनायला. हो, ही ग्राइंड करा, ती ग्राइंड करा. नियामत थोडी मिळते आपल्याला. जर खायचं आहे बेस ते तकलीफ ते आणि मेहनत उभेच पडेल. आणि त्यातच लज्जत मोप आहे. अल्हम्दुलिल्लाह. माशाअल्लाह, काय बर्फी बनणार आहे. माशाअल्लाह. दिवस याल तुम्ही खायला. खाओ दिवस. बघा, अगदी गाजरचा हलवा दिसतंय की नाही. माशाअल्लाह. आता ह्याला मी शुगर पुरी आतला मिक्स केली आहे आणि ह्याला मी आता बारीक गॅसवर स्लो करून. कलर येईल. माशाअल्लाह. सो स्वीट. येस, स्वीट रेसिपी. व्ह्यूअर्स, जवळजवळ 10 मिनटं मी स्लो गॅसवर रेसिपीला ठेवलो होतो. मतलब बीटरूट आणि कोकोनट क्रशला शुगर मिळवून ठेवलो होतो. माशाअल्लाह, त्यांचं दूध पण आणि शुगर पण सुकली आहे. आता मी गॅस फास्ट करीन आणि त्याला जरा परतीन. आतला जी पण काय मतलब गिला पण असेल, आतला जरा पण थोडासा मतलब वला असेल ती सुकेल आणखीन पण. आणि त्याच्यात साथ फ्रेश क्रीम मी ऐड करीन त्यातला. यस. यस. बिस्मिल्लाह. मुझे तो ये ऐसा लगता है इसी चम्मच से खा लेना. माशाअल्लाह. बर्फी तो बाद में. अरे वाह, क्या बात. माशाअल्लाह. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. अमूल का फ्रेश क्रीम. जबरदस्त बर्फी होने वाली है. याला आता परत आपण फ्रेश क्रीमने आपला रेसिपी थोडी ओली झाली आहे, ढिल्ली झाली आहे. त्याला आता परत मी असंच फास्ट गॅसवर शिजवून घेईन. नॉनस्टिक कुकवेअर आहे, याचं मतलब यातला लागणारा नाही, जळणार नाही. खुशबू येते ना, मस्त येते. जबरदस्त. पुरा आपल्याला गाजरच्या हलव्याची खुशबू येते. माशाअल्लाह. त्याचा लुक पण, त्याचं टेक्स्चर पण गाजरच्या हलव्याचं दिसतंय. माशाअल्लाह. माशाअल्लाह. आता टायमाने मी ह्याला वतरेन. ढाकण ठेवतो. खूप जबरदस्त. नाही, ह्याला तर खुल्यावर शिजव, कारण की त्यातला मॉइश्चर नाही होत. मग ओके, तुमचं मॉइश्चर खतम होईल.
व्ह्यूअर्स, रेसिपी अनकरीब झाली आहे. बघू शकता रेसिपी. मी जी रेसिपी आत्ता मी बनवत आहे त्याचं जी मॉइश्चर आहे ती मी पुरा सुकवून घेतला आहे. म्हणजे फास्ट गॅसवर जवळजवळ मी अर्धो घंटा मी त्याला सॉटे करून घेतो आहे रेसिपीला. बघू शकता आतल्यान बिलकुल पण आता नमी नाही आहे, मॉइश्चर नाही आहे. आता ही अनकरीब रेसिपी बनली आहे आणि ह्याला आपण एक प्लेटला किंवा आपल्या एक ट्रेला काढून घेऊ आणि ऐसा थोडा गॅस बंद करीन. त्याच्यानंतर प्लेटला थोडासा हलका हलका तुपाचा हात लावेल आणि ही जी मटेरियल आहे रेसिपीचा ती ह्यातला पोर करीन. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. सालगत आईला नाही. येस, नॉनस्टिक कुकवेअरचा हीच फायदा असते. याला आता आपण फॅनच्या खालती 1 ते 2 तास असंच सोडूयाचा. त्याच्यानंतर ही थंड झाला की तुकडे ह्याचे काढायचे, बर्फीचे तुकडे काढायचे. माशाल्लाह इतकी खुशबू येते है, पुऱ्या घरातला खुशबू झाली. अल्हम्दुलिल्लाह. व्ह्यूअर्स, ह्याचा फायदा ही आहे की बीटरूट आपल्यासाठी आपल्या रक्ताला वाढवायला, आपल्या हिमोग्लोबिनला वाढवायला इतका साथी है, आपला जरूरी है, फायदेशीर है, प्रॉफिटेबल है. आणि ही चीज अशी आहे की जल्दी कोण खाया नाही मागत, कारण ती खायला थोडा काही अलगच लागते. बच्ची काय मोठी माणसं पण ही जल्दी खाया मागत नाही. तेव्हा ह्याची अशी रेसिपीज जर बनवला ना आपण ते फायदेशीर असतात. मोठी पण खातील आणि बच्ची तर शौकाने खातात. या तरीकेने खायला मिळेल आणि अल्हम्दुलिल्लाह विटामिन टे विटामिन बी. येस, माशाअल्लाह. रक्तातला वाढ होईल आणि पोरा शौकाने खातील बर्फी बोलून. आणि तुम्ही होऊ शकेल ते बच्चांच्या सामने ही बयान पण नको करू की यातला बीट आहे, नाहीतर मग पोरा मुद्दम नाही खात. हो, सांगायचं आहे पोरा. हा, म्हणजे ह्या तरीक्याने बच्ची काही पण आपण बीटरूटची रेसिपी बनवून दिला ते बच्ची शौकाने खातात. आणि मी अक्सर बनवता बीटरूटचो चीजो ताकि आपल्याला मग फायदेमंद असतात ते. आता मी ह्याला गार्निशिंग केलो आहे ड्रायफ्रुट्सनी आणि ह्याला मी सोडीन जरासा असा प्रेस हलका हलका प्रेस करायचा आहे ताकि ड्रायफ्रुट्स आतला जाम मतलब पकडेल ऐसा रेसिपी. माशाल्लाह, मस्त झालं. म्हणजे ड्रायफ्रूट आतला मिक्स केलेला पण आणि वरची गार्निश पण केलेला. माशाल्लाह, मी ड्रायफ्रुट्स आतला फ्राय करताना पण टाकलो आहे आणि गार्निश पण केलं. गार्निशिंगला पण आहे. आता ही रेसिपी ऑलमोस्ट रेडी झाली आहे. घे वरती, घे वरती. गरम आहे, मग गरम आहे. सॉरी, मी नाही पकडू शकत. फुल गरम आहे, जसा की पॅन गरम आहे तशी रेसिपी पण प्लेट सोबत गरम आहे. ओके ओके. तेव्हा बघू शकता. किती मिनिटं असायला ठेवायचं थंड करूया? 1-2 तास सोडून टाका. आपल्या कामात लागेल. व्ह्यूअर्स, थंड झाला की मी ह्याचे काप काढीन. काप काढल्याच्या नंतर खाऊन बघीन आणि तुम्हाला दाखवीन. चालेल. व्हिडिओवर अखेरपर्यंत बनवून द्या. म्हणजे रेसिपी बघा, पसंत पडली तर लाईक करा. व्ह्यूअर्स, फायनली 2 घंटे झाले आहेत. आम्ही बीटरूट बर्फी रेसिपी आम्ही बनवला आणि 2 घंट्यासाठी फॅनच्या खालती आम्ही त्याला थंड व्हायला ठेवला होता. आणि बघा 2 घंटे झाले आहेत. माशाअल्लाह, रेसिपी रेडी आहे, बर्फी रेडी आहे. आता त्याचे आम्ही पीसेस बनवू, कटिंग करू. ओ माशाअल्लाह, माशाअल्लाह. पीसेस रेडी करू. वाव वाव, माशाअल्लाह, एक नंबर. सो स्वीट रेसिपी. सुभान अल्लाह. थोड़ा टेढ़ा हो गया. चालते ते तुम्ही खावा. ऐसा काय? माशाअल्लाह. आता टेढ़े लोग को मैं ही सीधा करता हूँ. लाओ. हो, सही ही जरा ऐसा की. शाबाश शाबाश. टेढ़े टेढ़े क्या, खजूरी की जैसा. येस, फायनली बीटरूट बर्फी रेडी झाली आहे आणि माझी ही मोप पसंतची चीज आहे. माशाअल्लाह. जल्दी जल्दी मग आता जेवल्यावर खायचा की आता? नाही, आपण आत्ताच खाऊ. चालेल. जेवल्याची बात नंतर. क्या खाने के पहला भी मीठा हो सकता है ना, ऐसा थोड़ी है. यस, का नाही, जरूर. खाने के पहला भी मीठा हो सकता है. सेम टू सेम तुम्ही माझ्यासारखा बनवून नक्की ट्राय करा रेसिपी.
एकदम जबरदस्त रेसिपी बनली आहे. काय नाव बोलूया त्याचा? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. हा बीटरूट बर्फी. नारळ पाक सारखी थोडी मतलब सॉलिड नाही झाली आहे. तू दे मी काढू. हा ओके, काढू शकता. विवर्स, नारळ पाकची रेसिपी जी आम्ही बनवला होता ती थोडी सॉलिड झाली होती, मस्त तुकडे आले होते. पण ही खवा मिठाई जी असते ना, मावा मिठाईच्या सारखं आहे. आणि माशाल्लाह बघा किती मस्त आहे. अल्हम्दुलिल्लाह, किती मस्त जबरदस्त पीस बनले तात. सेम लाईक मावा मिठाई है ना हो. माशाल्लाह. ड्रायफ्रूटनी भरलेली खूप टेस्टी लागणार आहे इंशाल्लाह. नाव बोललीस व्ह्यूअरला? शलगम ना. बीटरूट बर्फी. बीटरूट त्याला आपल्या उर्दूतला शलगम बोलतात किंवा शलजम काय बघा बोलतात. माशाल्लाह तुकडे आहात. सुभान अल्लाह. अल्लाह सबको नेक हिदायत दे और खाते रहे. नेक हिदायत वालों को अच्छा खाना मिलता है भाई. आणि दुसरी बात व्ह्यूअर्स, आमचे उस्मान काझी भाई खशी हात, शायद ते सौदीशी हात, कोकणी हात, पण ते हमेशा माझ्या यूट्यूबच्या हर व्हिडिओवर मला कॉमेंट करतात की आप्पा माझं नाव घ्या, व्हिडिओतला आप्पा माझं नाव घ्या. मोप महिने असे ते मला बोलतात. आणि मी नाव घ्या विसरता. पण आज मी ह्या व्हिडिओतला काय बोलू, उस्मान काझी भाईचं नाव मी अनाऊन्स करता आहे. उस्मान भाई बर्फी खायला या, बघा बर्फी कशी लागली आहे ती, आणि मला कॉमेंटला नक्की सांगा. अल्लाह तुम्हाला खुश ठेव, आभार ठेव. व्यूअर्स हे बघा, ये शलगम रेसिपी, आप इंग्लिश में क्या बोले? बीटरूट बर्फी. हाँ. तो ये खाकर हम देख रहे हैं. माशाल्लाह. ये देखिए, एक नंबर रेसिपी माशाल्लाह. बनली व्ह्यूअर्स. हाँ खूप जबरदस्त रेसिपी आहे. तुम्ही ते बघू शकता. व बघा किती टेस्टी दिसतंय है. सेम लाईक बर्फी मावा मिठाई असते ना जी, माशाल्लाह. आमच्या सागर स्वीट्सची मिठाई. हाँ. मैं क्या बोलता है, मैं आपको ये बात बताना चाह रहा हूँ कि अभी जो रेसिपी हमने बनाए वो आप लोग आपके घर में ट्राई कीजिए, बनाइए और एंजॉय कीजिए. और कोकन की दुनिया से इसी तरह जुड़े रहिए. इंशाअल्लाह आगे बहुत कुछ है दिखाने के लिए. बहुत सारी बर्फीज है. चलिए अलविदा लेते हैं. अल्लाह हाफिज. टेक केयर. गुड नाइट.